गुड मॉर्निंग. आता काल आपण ओझोनच्या प्रिपरेशन्स मेथड एक सायलेंट इलेक्ट्रिकल आर्कमध्ये ड्राय स्टीम ऑफ ऑक्सिजन हे करंट पास ऑन करून स्लो ड्राय स्टीम ऑफ ऑक्सिजन इज पास थ्रू सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ही एक प्रिपरेशन्स मेथड बघितली होती. आणि दुसरी जी एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजनचं कन्व्हर्जन इनटू ओझोन बाय ॲब्झॉर्बिंग अ UV लाईट ओके किंवा अल्ट्राव्हायलेट रेज हे ॲब्झॉर्ब करून ऑक्सिजनचं ओझोनचं मध्ये कन्व्हर्जन कसं होतं आणि प्रिपरेशन कसं होतं हे काल बघितलं. तसंच आपण प्रॉपर्टीज ऑफ ओझोनमध्ये ज्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत तो गॅशियस कंडिशनमध्ये कसा पेल ब्ल्यू गॅस बघायला मिळतो, लिक्विडमध्ये डार्क ब्ल्यू आहे, तसंच सॉलिडमध्ये व्हायलेट ब्ल्यू आहे. हे कॅरेक्टर्स बघितलं. त्याच्यानंतर त्याला कॅरेक्टरिस्टिक स्मेल आहे, पंजंट ओडर आहे. त्याचं जर पर्सेंटेज म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज जर जास्त असेल तर ब्रीदिंग डिफिकल्टी कॉजेस होते हे बघितलं. आणि हा ओझोन हा थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल कॅरेक्टर आहे विथ रिस्पेक्ट आणि त्यामुळं तो इझिली डिकम्पोज होतो आणि त्याचं कन्व्हर्जन ऑक्सिजनमध्ये होतं हे आपण बघितलेलं आहे. आता आजच्या भागात आपण बघणार आहोत तर ओझोनच्या पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स बघायच्यात. प्रिपरेशन्स मेथड दोनच आहेत. केमिकल रिॲक्शन्स जर बघितलं तर ओझोन बरोबर लीड सल्फाईड PbS हा PbS ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो आणि तुम्हाला PbSO4 आणि O2 हे कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजे तुम्ही बॅलेन्सिंग करू शकता. तसंच पोटॅशियम आयोडाईड हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट, OA म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्याबरोबर रिॲक्शन्स केली तर KOH आणि I2+O2 बाहेर पडतं. BaO2 बेरियम ऑक्साईड बरोबर ज्यावेळेला ओझोनची रिॲक्शन होईल BaO2 हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करतो आणि H2O2 बरोबर केलं तर तो पण रिड्युसिंग एजंट म्हणूनच काम करतो. आणि पर्टिक्युलरली नायट्रिक ऑक्साईड बरोबर म्हणजेच NO बरोबर आपल्याला त्याची रिॲक्शन ओझोनची बघायला गेलं तर NO2 आणि ऑक्सिजन हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट रिगार्डिंग द केमिकल रिॲक्शन्स ऑफ ओझोन हे आपल्याला बघायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे जे 2 मार्काला विचारलं जातं किंवा 1 मार्काला विचारलं जातं, MCQ टाईप क्वेश्चन्समध्ये विचारलं जातं, दॅट इज एस्टिमेशन ऑफ ओझोन. आता ओझोनचं एस्टिमेशन कसं केलं जातं तर लक्षात घ्या. ओझोन हा रिॲक्ट केला जातो एक्सेस पोटॅशियम आयोडाईड सोल्युशन बरोबर, KI सोल्युशन बरोबर तो रिॲक्ट केला जातो. आणि त्यावेळेला KI सोल्युशन इज अ बफर्ड विथ बोरेट बफर. जे हा KI सोल्युशन हा बफर केला जातो विथ बोरेट बफर आणि त्या सोल्युशनचा pH येतो 9.2. हा बोरेट बफर बोरचा pH येतो 9.2 आणि त्याच्या ह्या कॅरेक्टर्समध्ये KI बफर्ड विथ बोरेट बफर विच हॅव्हिंग अ pH 9.2 ह्याच्यावर ओझोनची रिॲक्शन होते आणि आयोडीन लिबरेट होतो. आणि हा जो आयोडीन लिबरेट झालेला आहे तो टायट्रेट केला जातो अगेन्स्ट स्टँडर्ड सोल्युशन ऑफ सोडियम थायोसल्फेट. ह्या पर्टिक्युलरली सोडियम थायोसल्फेट ह्या पर्टिक्युलरली स्टँडर्ड सोल्युशन बरोबर काय केलं जातो त्याचं टायट्रेशन केलं जातं हे लक्षात ठेवा. म्हणजेच Na2S2O3 हा सोडियम थायोसल्फेट येतो ह्याच्याबरोबर टायट्रेशन केलं जातं आणि टायट्रेशन केल्यानंतर आपल्याला क्वांटिटेटिव्ह मेथडनं एस्टिमेशन ऑफ ओझोन हे केलं जातं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे एस्टिमेशन ऑफ ओझोन हे इम्पॉर्टंट. व्हेन ओझोन रिॲक्ट्स विथ एक्सेस KI सोल्युशन विच इज अ बफर्ड विथ बोरेट, आयोडीन लिबरेट होतो आणि त्याचं टायट्रेशन केलं जातं स्टँडर्ड सोल्युशन ऑफ सोडियम थायोसल्फेट बरोबर हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एवढ्याच आपल्याला रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन आणि हे एस्टिमेशन ऑफ ओझोन हे कॅरेक्टर बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट विथ रिस्पेक्ट टू ओझोन हे आपण बघतो आहोत हे लक्षात घ्या. आता ओझोनचा जो लेअर आहे राजानो तो ओझोनचा लेअर डिप्लीट होतो. डिप्लीशन ऑफ ओझोन लेअर इज गोइंग टू टेक्स प्लेस. आता हे ओझोनचा
जो डिप्लिशन लेयर होतो एन्व्हायरमेंटचा, इट इज ड्यू टू फ्रेऑन जे गॅसेस येतात, म्हणजेच इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मधले जे फ्रेऑन आहेत, CFC आहेत, म्हणजेच पर्टिक्युलरली कार्बन फ्लोरोकार्बन हे जे येतात आपल्याला ते असतील, दे आर गोइंग टू डिप्लीट द ओझोन लेयर. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलरली नायट्रिक ऑक्साईड हा जो आहे NO हा रॅपिडली कंबाईन होतो विथ ओझोन. नायट्रिक ऑक्साईड हा रॅपिडली कंबाईन होतो ओझोन बरोबर आणि NO2 आणि O2 तयार होतं, हे लक्षात ठेवा. दस पॉसिबिलिटीज ऑफ नायट्रोजन ऑक्साईड एमिटेड फ्रॉम द एक्झॉस्ट सिस्टीम, ओके, फ्रॉम द एक्झॉस्ट सिस्टीम ऑफ अ सुपरसॉनिक जेट, म्हणजे जे सुपरसॉनिक जेट आहेत, एरोप्लेन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला नायट्रिक ऑक्साईडचं पर्टिक्युलरली लिबरेशन होतं, ओके, ऑर दे आर गोइंग टू एमिटेड थ्रू अ एक्झॉस्ट सिस्टीम, तर ते काय करतो, ओझोन बरोबर रिॲक्ट होतं. म्हणजेच हा नायट्रिक ऑक्साईड जो आहे राजानो, हा नायट्रिक ऑक्साईड रिॲक्ट होतो ओझोन बरोबर आणि आपल्याला NO2 आणि O2 हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आणि नायट्रिक ऑक्साईडमुळं, म्हणजे नायट्रिक ऑक्साईडच्या एमिशनमुळं ओझोनचं डिप्लिशन होतं. हा एक पार्ट. म्हणजेच नायट्रिक ऑक्साईड हा जो सुपरसॉनिक जेट आहेत किंवा जे एरोप्लेन्स म्हणतो तिथून त्यांच्या एक्झॉस्ट सिस्टीम मधून एमिट होतो आणि तो इंटरॅक्ट करतो एन्व्हायरमेंटल ओझोन बरोबर आणि मग आपल्याला ओझोनचं कन्व्हर्जन ऑक्सिजन आणि NO2 नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये होतं आणि त्याप्रमाणे ओझोन डिप्लीट होतो. तसंच मग असे तुम्हाला मी सांगितलं फ्रेऑन गॅसेस आहेत, ओके, म्हणजेच ओझोन लेअर इज प्रॉबेबली डिप्लिटेड बाय अ फ्रेऑन्स, ओके, जे आपण एअरसोल स्प्रेज मध्ये किंवा रेफ्रिजरंट्समध्ये हे फ्रेऑन्स यूज करतो. रेफ्रिजरंट्स आणि एअरसोल स्प्रेमध्ये हे आपल्याला फ्रेऑन्स यूज केले जातात आणि ह्या फ्रेऑन्स बरोबर ज्या वेळेला तुम्ही ओझोन कॅरेक्टर येतं त्यावेळेला ओझोनचं डिकम्पोजिशन होतं, हे लक्षात ठेवा. आणि ओझोनचं कन्व्हर्जन ऑक्सिजनमध्ये होतं आणि हा ओझोन डिप्लीट होतो. आणि ओझोन डिप्लीट झाल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते अल्ट्राव्हायोलेट रेजला जे फिल्टर करून अर्थवरती पाठवतात, ओके, त्यामुळं हे ओझोन डिप्लिशनमुळं ते अल्ट्राव्हायोलेट रेज हे फिल्टर होत नाही, डायरेक्टली रिचेस. आणि म्हणून बघा आपल्याला की पर्टिक्युलरली आपला जर बघितलं तर टेम्परेचर ऑफ द अर्थ इज नाव इट इज गोइंग टू बी अ इन्क्रीज व्हायला लागलेला आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात, बिकॉज ऑफ ओझोन डिप्लिशन कॅरेक्टर्समुळं. आता पुढचा जो येतो की ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ ओझोन बघायला मिळतं. आता स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये रिझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला ओझोनचं आहे, हे लक्षात ठेवा. हा ओझोन हे तुम्हाला माहिती आहे 3 आहे. आपण मागच्या वेळेला फॉर्मल चार्ज कॅरेक्टर बघितलेलं होतं, त्याप्रमाणे हा पर्टिक्युलरली आपल्याला बघायला मिळेल, ओके. आता हे कॅरेक्टर्स बघत असताना राजानो आणि इथं असा बघायला मिळेल किंवा ह्याचं जे स्ट्रक्चर येईल हे असं पण येऊ शकेल आणि इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येऊ शकेल की, आणि म्हणून ह्या दोघांच्या मध्ये जे इंटरमिजिएट स्ट्रक्चर येतं, ओके, ज्याला आपण हा आणि हा जर तुम्ही घेतला इंटरमिटंट स्ट्रक्चर कॅरेक्टर जर तुम्ही घेतलं तर हे हायब्रिड स्ट्रक्चर येतं. रेझोनन्स RHS म्हणजेच रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हे आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. इथं ऑक्सिजन्स दे आर बॉन्डेड, ओके, बाय द बॉन्ड लेंथ. ह्यांची जर बॉन्ड लेंथ जर बघितली, ही जी बॉन्ड लेंथ आहे ही 128 पिकोमीटर आहे, हे लक्षात ठेवा. दॅट इज नंबर 1. आणि जो बॉन्ड अँगल येतो, हा जो बॉन्ड अँगल आहे हा 117 डिग्रीचा बॉन्ड अँगल आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि हे रिझोनेटिंग स्ट्रक्चर कॅरेक्टर आपल्याला कुणाचं ओझोनचं बघायला मिळतं. मग आता
इथं ओझोनचे इम्पॉर्टंट युजेस काय आहेत? युजेस ऑफ ओझोन इज अ जर्मिसाइड अँड अ डिसइन्फेक्टंट म्हणून होतो. तसंच ओझोन हा हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज रेडिएशन हे ॲब्झॉर्ब करतो. तसंच ब्लिचिंग एजंट म्हणून तो काम करतो, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली इट ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट मध्ये बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि पर्टिक्युलरली ओझोन इज युज्ड इन द इंडस्ट्री ऑफ अ सिल्क अँड सिंथेटिक कॉम्प्लेक्स किंवा सिंथेटिक फायबर्स ह्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला ओझोन हा यूज होतो. आणि पर्टिक्युलरली ओझोन प्युरिफाईज एअर अँड वॉटर, म्हणजे प्युरिफायर वॉटर किंवा प्युरिफाईज कंडिशन्स एअर अँड वॉटर करण्याकरता ओझोनचा इम्पॉर्टंट यूज आहे. म्हणजेच जर्मिसायडल, डिसइन्फेक्टंट, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्याला आपण स्टरलायझिंग म्हणतो, त्याची ब्लिचिंग ॲक्शन आहे. ओके, तो पर्टिक्युलरली ब्लिचिंग एजंट म्हणून स्टार्च ऑइलमध्ये काम करतो किंवा फ्लोअरमध्ये. फ्लोअर म्हणजे FLOUR, फ्लोअर म्हणजे पीठ, हे लक्षात घ्या. आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये काम करतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला बघायला मिळतो. कुणाच्या बाबतीत? तर तो ओझोनच्या बाबतीत. म्हणजे इथं आपलं ओझोन हा ऑक्सिजनचे जे कंपाऊंड्स आहेत त्यामधला डायऑक्सिजन O2 आणि ओझोन हे आपण विथ रिस्पेक्ट टू प्रिपरेशन, विथ रिस्पेक्ट टू केमिकल रिॲक्शन्स, विथ रिस्पेक्ट टू युजेस हे कॅरेक्टर आपण तपासून बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे सल्फर आणि सल्फर रिलेटेड कंपाऊंड्स. ओके, सल्फर. आता हा जो सल्फर आहे, ह्या सल्फर बरोबरचा आपण ज्या वेळेला बघणार आहोत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, ज्या वेळेला सल्फरच्या बघतो तर त्यावेळेला लक्षात घ्या, सल्फर हा 2 ॲलोट्रोप्समध्ये बघायला मिळतो, ज्याला आपण रोम्बिक आणि मोनोक्लिनिक. रोम्बिकला आपण अल्फा सल्फर म्हणतो आणि मोनोक्लिनिकला बीटा सल्फर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. रोम्बिक जो सल्फर आहे, जो अल्फा सल्फर आहे, तो येलो इन कलर आहे, हे लक्षात घ्या. त्याचा मेल्टिंग पॉइंट 385.8 केल्विन आहे. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येते 2.06 येतं. रोम्बिक सल्फर क्रिस्टल्स, ओके, रोम्बिक सल्फर crystals are formed on evaporating the solution of particularly roll sulfur in a carbon disulfide. कार्बन डायसल्फाइड मध्ये पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये रोम्बिक सल्फर हा आपल्याला इव्हॅपोरेटिंग करून मिळवता येतो, त्याचे क्रिस्टल्स फॉर्म करता येतात, हे लक्षात घ्या. आता हा जो पर्टिक्युलरली रोम्बिक सल्फर आहे हा इट इज इनसोल्युबल इन वॉटर बट डिझॉल्व इन बेन्झिन, अल्कोहोल अँड इथर मध्ये आहे. आणि तो रेडिली सोल्युबल CS2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड मध्ये तो इझिली सोल्युबल आहे. अँड दिस इज ऑप्टेंड, म्हणजे रोम्बिक सल्फर इज ऑप्टेंड ऑन द इव्हॅपोरेशन ऑफ द सोल्युशन ऑफ सल्फर इन अ कार्बन डायसल्फाइड. सल्फर ज्या वेळेला म्हणजे सल्फरचं सोल्युशन कार्बन डायसल्फाइड मध्ये केलं जातं, ते इव्हॅपोरेट केलं की आपल्याला हा रोम्बिक सल्फर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये मोनोक्लिनिक जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. द स्टेबल फॉर्म ॲट अ रूम टेम्परेचर जो आहे, द स्टेबल फॉर्म ॲट अ रूम टेम्परेचर इज अ रोम्बिक सल्फर आहे. आणि रोम्बिकचं कन्व्हर्जन मोनोक्लिनिक मध्ये होतं आणि ते टेम्परेचर आहे व्हेन टेम्परेचर इज हिटेड अबाउट 369 केल्विन. आणि हे जे 369 केल्विन जे टेम्परेचर आहे त्यालाच आपल्याला ट्रान्झिशन टेम्परेचर म्हटलं जातं. म्हणजे 369 केल्विनच्या अबाव जर तुम्ही गेला तर रोम्बिकचं कन्व्हर्जन, ओके, हे लक्षात ठेवा. 369 रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक, ओके, हे मोनोक्लिनिक. रोम्बिक हा मोस्ट स्टेबल फॉर्म आहे आणि ह्याचं कन्व्हर्जन 369 केल्विन अबाव गेलं तर मोनोक्लिनिक बघायला मिळतं आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो रोम्बिकच ॲज इट इज राहतं. आणि म्हणून ह्या 369 केल्विनला ट्रान्झिशन टेम्परेचर म्हटलं जातं. ट्रान्झिशन टेम्परेचर बिटवीन रोम्बिक अँड मोनोक्लिनिक, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग आता मोनोक्लिनिक
हे जर कॅरेक्टर जर बघितलं तर मोनोक्लिनिक काय आहे, इट इज अंबर येलो. ओके, इट इज अंबर येलो कलर आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर ह्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 393 केल्विन, त्याची ग्रॅव्हिटी येते 1.98 हे येतं. तो सोल्युबल आहे कार्बन डायसल्फाइडमध्ये. आता हा जो आहे म्हणजेच रोम्बिक सल्फर इज प्रिपेअर्ड बाय मेल्टिंग. रोम्बिक सल्फर मेल्ट केला जातो आणि तो डिशमध्ये घेतला जातो. मेल्ट करून डिशमध्ये घेतला जातो. अलाउ फॉर कुलिंग केलं जातं आणि कुलिंग केल्यानंतर त्याचा एक क्रस्ट तयार होतो, म्हणजे त्याला कवच येतं. क्रस्ट म्हणजे कवच तयार होतं. द क्रस्ट इज गोइंग टू फॉर्म. म्हणजे पहिल्यांदा रोम्बिक सल्फर मेल्ट केला जातो. मेल्ट केल्यानंतर तो डिशमध्ये घेऊन कुलिंग केला जातो. कुलिंग करत असताना एक त्याच्यावरती क्रस्ट तयार होतो आणि हा जो क्रस्ट आहे त्याला दोन्ही बाजूनं जर होल पाडले तर होल पाडल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली रिमेनिंग लिक्विड जे आहे ते बाहेर पोर केलं जातं, म्हणजे टाकून दिलं जातं, ओतलं जातं आणि तो क्रस्ट रिमूव्ह केला की तुम्हाला पर्टिक्युलरली निडल शेप आपल्याला क्रिस्टल्स बघायला मिळतात. ते निडल शेप क्रिस्टल्स म्हणजेच बेटा सल्फरचे क्रिस्टल्स होय, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हा अंबर येलो कलर बेटा सल्फर हा जो मिळणार आहे तो रोम्बोहेड्रल पर्टिक्युलरली रोम्बिक सल्फर पासूनच बघायला मिळणार आहे, म्हणजेच अल्फा सल्फर पासूनच बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा तो अल्फा सल्फर म्हणजेच रोम्बिक सल्फर हा मेल्ट केला जातो. मेल्ट केल्यानंतर डिशमध्ये घेऊन अलाउ फॉर कुलिंग केलं जातं. कुलिंग करत असताना एक क्रस्ट तयार होतो, म्हणजे कवच तयार होतं. त्या कवचाला दोन्ही बाजूने होल्स पाडले जातात आणि त्यातलं जे लिक्विड आहे ते पोर केलं जातं, रिमेनिंग लिक्विड. आणि नंतर ज्यावेळेला क्रस्ट तुम्ही ओपन अप करता त्यावेळी तुम्हाला निडल शेप टाईप क्रिस्टल्स बघायला मिळतात. ते बीटा सल्फरचे असतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आणि इट इज स्टेबल, म्हणजे हे जे मोनोक्लिनिक सल्फर आहे इट इज स्टेबल अबाउट 369 केल्विन अँड ट्रान्सफॉर्म 369 केल्विनच्या अबाव आहे. नाहीतर अदरवाईज दिस मोनोक्लिनिक सल्फर इज ट्रान्सफॉर्म इनटू अल्फा सल्फर. म्हणजे 369च्या जर बिलो टेम्परेचर असेल तर मोनोक्लिनिक हे ट्रान्सफॉर्म होतं पर्टिक्युलरली रोम्बिक सल्फरमध्ये, म्हणजेच अल्फा सल्फरमध्ये ट्रान्सफॉर्म होतं. आणि म्हणून अल्फा सल्फर 369च्या वरती जर तुम्ही टेम्परेचर दिलं तर ते बीटा सल्फरमध्ये होतं. आणि बीटा सल्फरपेक्षा म्हणजे 369 केल्विनपेक्षा जर टेम्परेचर कमी असेल तर बीटा सल्फर कन्वर्ट होतं कुणामध्ये, रोम्बिक कॅरेक्टरमध्ये तयार होतं. म्हणजे रोम्बिक टू मोनोक्लिनिक, मोनोक्लिनिक टू रोम्बिक हे 369 केल्विनवरती अवलंबून आहे. आणि म्हणून ह्या 369 केल्विनला ट्रान्झिशन टेम्परेचर म्हटलं जातं. म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अल्फा टू बीटा और बीटा टू अल्फा हे केलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हे पर्टिक्युलरली इट इज ऑब्टेन्ड ऑन द इव्हॅपोरेशन ऑफ सल्फर सोल्युशन इन कार्बन डायसल्फाइड. आणि म्हणून 369 केल्विनला म्हणजे एक्झॅक्ट 369 केल्विन घेतलं तर बोथ फॉर्म्स आर स्टेबल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणून आपल्याला बघायला मिळतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. म्हणजेच तुम्ही जे कॅरेक्टर्स बघितलं त्यातलं मोनोक्लिनिक रोम्बिक म्हणजेच अल्फा सल्फर हा कॅरेक्टर बघितला. ओके, बीटा सल्फर हा कॅरेक्टर बघितला, हा सगळ्यात महत्वाचा. आता त्याच्यानंतर पुढचा येतो आपल्याला पर्टिक्युलरली जे अल्फा सल्फर आणि बीटा सल्फर ह्या दोघांचं ज्या वेळेला आपण बघितलं 369 केल्विन हे टेम्परेचर ट्रान्झिशन टेम्परेचर आहेत. तर इथं आपल्याला S8 ओके ह्या दोघांच्या मध्ये अल्फा आणि बीटा सल्फरमध्ये सल्फरचे 8 ॲटम्स एकत्र येतात. S8 मॉलिक्युल्स प्रमाणे पकर्ड रिंग्स म्हणजे क्राउन टाइप रिंग बघायला मिळते. हे मी मागच्या वेळेला तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. ज्या वेळेला आपण ऑक्सिजन सल्फरच्या फिजिकल स्टेट बघितलेलं होतं त्यावेळेला क्राउन स्ट्रक्चर ऑफ हे क्राउन रिंग स्ट्रक्चर ऑफ सल्फर हे आपण बघितलेलं आहे. ते क्राउन रिंग स्ट्रक्चर हे अल्फा सल्फर आणि बीटा सल्फर करता येतं, हे तुम्हाला सगळ्यांनाच मी मागच्या वेळेला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच अल्फा सल्फर बद्दल माहिती मिळाली, बीटा सल्फर बद्दल मिळाली. दोघांचीही क्राउन टाइप पकड रिंग्ज कॅरेक्टर्स स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळालं. आता त्याच्यानंतर पुढचा जो फॉर्म येतो ज्याला आपण सायक्लो S6 ओके सायक्लो S6
हा फॉर्मॅट आपल्याला बघायला मिळतो. आता हा जो सायक्लो S6 आहे हा पर्टिक्युलरली इट इज द रिंग इज अडॉप्टेड लाईक अ चेअर फॉर्म अँड द मॉलिक्युलर डायमेन्शन्स. हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे चेअर टाईप कॅरेक्टर बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा चेअर टाईप कॅरेक्टर हे असं जोडा, ठीक आहे. नंतर तिथे एक असं येईल, परत हे असा कॅरेक्टर येईल, ओके. परत इथं एक येईल आणि हे असं चेअर टाईप कॅरेक्टर आपल्याला थोडक्यात बघायला मिळतं, ओके. हे असं चेअर टाईप कॅरेक्टर तुम्हाला येतं. सायक्लो 6 हा अडॉप्ट करतो. पर्टिक्युलरली हे चेअर टाईप स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं आणि हे मॉलिक्युलर डायमेन्शन हे ऍज पद्धतीनं 1 2 3 4 5 6 आणि ह्याच्यात 6 सल्फर मॉलिक्युल्स आपल्याला येऊन सायक्लो S6 ह्याची अरेंजमेंट 6 सल्फर मॉलिक्युलची होऊन सायक्लो S6 हे आपल्याला सल्फरचा ॲलोट्रोप्स बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आता ह्या ॲलोट्रोप्स नंतर सायक्लो S6च्या ॲलोट्रोप्स नंतर आपल्याला सल्फरमध्ये SN मॉलिक्युल्स, SN म्हणजे सल्फरचे N नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे आपल्याला बघायला मिळतात. आता हे कसे आहेत, ऍट इलेव्हेटेड टेम्परेचर मोर दॅन 1000 केल्व्हिन. हा तर काय होतं इथं S2 हा जो आहे म्हणजे SN मॉलिक्युल म्हणजे S2, S3, S4, S5, S6, S7, S8 अशा पद्धतीची आपल्याला मॉलिक्युल्सची अरेंजमेंट बघायला मिळते ऍट इलेव्हेटेड टेम्परेचर हा 1000 केल्व्हिनला. इथं हा S2 जो मॉलिक्यूल आहे हा डॉमिनंट स्पेसिस म्हणून बघायला मिळतो. कुठला आहे, S2 मॉलिक्यूल हा डॉमिनंट स्पेसिस म्हणून तयार होतो इलेव्हेटेड टेम्परेचर ऑफ 1000 केल्व्हिनला आणि तो पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर आहे लाईक O2 म्हणजे ऑक्सिजन सारखा तो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर करतो बिकॉज ऑफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग ऑर्बिट. अँटी बॉन्डिंग ऑर्बिटमध्ये म्हणजे तुम्ही जर मागच्या वर्षी मॉलिक्युलर ऑर्बिट थेअरी बघितली त्यामध्ये अँटी बॉन्डिंग ऑर्बिट म्हणजे सिग्मा स्टार किंवा पाय स्टार ह्यामध्ये हे जे S2 मॉलिक्युल्सचा जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अँटी बॉन्डिंग पाय स्टार मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा आणि म्हणून हा पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टरचा बघायला मिळतो. तसंच S3 हा सुद्धा आपल्याला मॉलिक्यूल ऍट इलेव्हेटेड टेम्परेचरला बघायला मिळतो. तो चेरी रेड कलरचा बघायला मिळतो लाईक ओझोन आहे तो म्हणजे ओझोनच्या रिलेटेड असा बघायला मिळतो. तसंच आपल्याला जर बघितलं तर S2 हा व्हायलेट कलरचा आहे आणि हा ऑक्सिजन सारखा आहे म्हणून S2 हा ऑक्सिजन सारखा, S3 हा O3 सारखा बघायला मिळतो आणि म्हणून SN मॉलिक्युल्स ऍट इलेव्हेटेड टेम्परेचर 1000 केल्व्हिन्स मध्ये डॉमिनंट कॅरेक्टर S2 मॉलिक्यूल आहे जो व्हायलेट कलरचा आहे आणि जो पॅरामॅग्नेटिक इन कॅरेक्टरचा आहे आणि तसंच S3 मॉलिक्यूल चेरी रेड कलरचा आहे आणि जो ओझोन टाईप कॅरेक्टर्स बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर S4 मॉलिक्युल्स नंतर आपल्याला पुढचा जो कॅरेक्टर येतं ज्याला आपण प्लास्टिक सल्फर म्हणतो. काय म्हणतो, प्लास्टिक सल्फर. आता लक्षात ठेवा इथं जे प्लास्टिक सल्फर आपण बघणार आहोत हे प्लास्टिक टाईप सल्फर आपल्याला बघायला मिळतं. ते प्लास्टिक सल्फर S किंवा त्याला गॅमा कॅरेक्टरनं संबोधलं जातं. हे लक्षात ठेवा. आता हे जे प्लास्टिक सल्फर आहे इट इज प्रिपेअर्ड बाय पर्टिक्युलरली इट इज प्रिपेअर्ड. हा गॅमा सल्फर आहे हे लक्षात ठेवा. इट इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग ऑफ सल्फर. आता सल्फर हा बॉईल केला जातो आणि इट इज गोइंग टू पोअर इन अ वॉटर म्हणजे बॉईल केलेला सल्फर पाण्यामध्ये पोअर केला जातो अँड यू विल गेट अ प्लास्टिक सल्फर. यू विल गेट अ प्लास्टिक सल्फर. आता हे जे सल्फर आहे हे रबर लाईक अमॉर्फस मास येतं. हे जे सल्फर मिळतं जे पोअर केलेलं आहे बॉइलिंग केलेलं सल्फर ओके पाण्यामध्ये ओतायचं तर तुम्हाला ते प्लास्टिक सल्फर मिळेल. त्याचा मास हा रबर सारखा बघायला मिळतो. तो अमॉर्फस रबर टाईप मास बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा आणि इट्स अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 1.95. म्हणजे रबर जसं तुम्हाला सॉफ्ट आहे
आणि अमॉर्फस कॅरेक्टर आहे तसं हा सल्फर मिळतो आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.95 आहे. आता ह्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो पर्टिक्युलरली शार्प मेल्टिंग पॉइंट नाही हे लक्षात ठेवा. म्हणून प्लास्टिक सल्फरचा मेल्टिंग पॉइंट हा शार्प नाही, हा तुम्ही ज्यावेळेला डोक्यात ठेवाल त्यावेळेला तुम्हाला इझिली कॅरेक्टर बघायला मिळेल हे लक्षात ठेवा. आता हा जो प्लास्टिक सल्फर आहे हा नायदर बी सोल्युबल इन वॉटर और नॉर इन कार्बन डायसल्फाइड. हा प्लास्टिक सल्फर सोल्युबल नाही आहे, पर्टिक्युलरली वॉटरमध्ये पण नाही आहे, कार्बन डायसल्फाइड मध्ये नाही आहे हे लक्षात ठेवा. आणि हा प्लास्टिक सल्फर अनस्टेबल आहे आणि हा चेंजेस इनटू रोम्बिक सल्फर मध्ये होतो विथस्टँडिंग. म्हणजे जर तुम्ही तसंच्या तसं जर प्लास्टिक सल्फर ठेवलं ओके ॲज इट इज तर ते कन्व्हर्जन रोम्बिक सल्फर होतं. म्हणून प्लास्टिक सल्फर कन्सिस्ट ऑफ ओपन चेन कॅरेक्टर असं बघायला मिळतं. हे अशी ओपन चेन कॅरेक्टर बॉन्डिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. आणि इथं 2 ओपन चेन मॉलिक्युल्स हे आपल्याला बघायला मिळतं. परत एकदा सांगतो, प्लास्टिक सल्फरलाच गॅमा सल्फर म्हणतात. वॉटरमध्ये हे बॉइलिंग केलेलं सल्फर ओतलं जातं. आपल्याला रबर सॉफ्ट रबर टाईप मास अमॉर्फस मास सल्फरचा बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. आणि ह्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी तुम्हाला सांगितलेली आहे 1.95. हा वॉटरमध्ये पण इनसोल्युबल आहे, कार्बन डायसल्फाइड मध्ये पण इनसोल्युबल आहे आणि हा अनस्टेबल आहे. प्लास्टिक सल्फर हा अनस्टेबल आहे आणि चेंजेस इनटू रोम्बिक सल्फर, तो रोम्बिक सल्फर मध्ये चेंज होतो इफ यू विथस्टँड दॅट पर्टिक्युलरली प्लास्टिक सल्फर तसंच्या तसं जर ठेवलं तर आफ्टर सम टाइम इट इज कन्वर्टेड इनटू द रोम्बिक सल्फर आणि त्याची ही आपल्याला ओपन चेन कॅरेक्टर बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि प्रत्येक ठिकाणी इथं आपल्याला एस 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 असा आपल्याला ओपन चेन कॅरेक्टर्स बघायला मिळतं. ते S8 मॉलिक्युल्स आहेत. इथं त्याला 1 2 3 4 अजून काढलं तुम्ही 4 तर अजून 4 मॉलिक्युल्स अटॅच करा ह्या बॉन्ड लाईनला. म्हणजेच तुम्हाला S8 मॉलिक्युल्सचा प्लास्टिक सल्फर ओपन चेन कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून विथस्टँड म्हणजेच ज्यावेळेला बॉइलिंग केलेला हा सल्फर ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये ओततो तो मास मिळतो आणि तो मास रबर टाईप मास जर तसं जर ठेवलं तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन रोम्बिक सल्फर होते. म्हणजेच रोम्बिक सल्फरमध्ये सुद्धा 8 सल्फरचे ॲटम्स एकत्र येतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग पुढचा येतो मिल्क ऑफ सल्फर. आता मिल्क ऑफ सल्फर मध्ये लक्षात घ्या काय आहे, पर्टिक्युलरली सल्फर इज बॉइल्ड विथ मिल्क ऑफ लाईम. आता मिल्क ऑफ लाईम म्हणजेच CaOH ट्वाईस बरोबर आपल्याला सल्फर काय केला जातो, CaOH ट्वाईस बरोबर सल्फर रिॲक्ट केला जातो हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली हा बॉईल केला जातो ओके. म्हणजेच सल्फर इज बॉइल्ड विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण मिल्क ऑफ लाईम म्हणतो. म्हणजेच या कॅल्शियम हायड्रॉक्साईडला मिल्क ऑफ लाईम आपण म्हटलं जातं हे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. आणि त्याच्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही रिॲक्शन्स करता त्यावेळेला तुम्हाला CaS2O3 म्हणजेच हा कॅल्शियम थायोसल्फेट हा प्रॉडक्ट हा बघायला मिळतो. आणि त्याच्या बरोबरीनं कॅल्शियम थायोसल्फेट प्रमाणे कॅल्शियम पेंटासल्फेट CaS5 कॅल्शियम ओके पेंटासल्फेट हा पण प्रॉडक्ट बघायला मिळतो. आणि प्लस H2O हे कॅरेक्टर जनरेट होतं हे लक्षात ठेवा. हे तुम्ही बॅलेन्स करू शकता. यामध्ये लक्षात ठेवा मिल्क ऑफ लाईम बरोबर सल्फर बॉईल केल्यानंतर कॅल्शियम थायोसल्फेट आणि कॅल्शियम पेंटासल्फेट मिळतं. आता हा कॅल्शियम पेंटासल्फेट आणि हे दोघांचं मिक्सचर म्हणजेच CaS2O3 आणि CaS5 हे दोघांचं मिक्सचर ज्या वेळेला तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट कराल और हिटेड आउट कराल ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर हिटेड आउट कराल त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात घ्या इथं CaCl2 प्लस H2O अँड प्लस S म्हणजे सल्फर हे तयार होतं. आणि हे जे सल्फर तयार होतं ह्यालाच आपण मिल्क ऑफ सल्फर म्हटलं जातं हे लक्षात ठेवा.
मी इथं बॅलेन्सिंग केलेलं नाही रिॲक्शन, तुम्ही बॅलन्स रिॲक्शन्स करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे मग तुम्ही कॅल्शियम हायड्रॉक्साईड 3 घ्या, सल्फर 12 घ्या पहिल्या रिॲक्शन्समध्ये, आणि मग ट्वाईस आणि थ्राईस, ट्वाईस CaS5 थ्राईस H2O करा, आणि तसंच इथं ट्वाईस CaS5 घ्या, CaS2O3 घ्या, आणि 6 HCl घ्या, तुम्हाला सल्फर मिळेल. आता हा जो मिल्क ऑफ सल्फर आहे हा सोल्युबल इन कार्बन डायसल्फाइड आहे, आणि हा विथस्टँड केला तर तो रिव्हर्ट बॅक होतो रोम्बिक सल्फर मध्ये, हे लक्षात ठेवा. आफ्टर अ लॉंग टाइम जर तुम्ही तसा ठेवला, विथस्टँड केला, तर हा मिल्क ऑफ सल्फर इज गोइंग टू बी कन्व्हर्टेड into particularly milk of sulfur is converted into rhombic sulfur, हे लक्षात ठेवा. आणि ह्या मिल्क ऑफ सल्फरचा यूज हा मेडिसिन्स मध्ये केला जातो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हणजे कुठलं सल्फर मेडिसिन म्हणून यूज केलं जातं, तर मिल्क ऑफ सल्फर. ह्यामध्ये लक्षात ठेवा कॅल्शियम थायोसल्फेट आणि कॅल्शियम पेंटासल्फेट हा दोघांचाही महत्वाचा पार्ट आहे. दोघांच्या मिक्सचर बरोबर HCl ची रिॲक्शन केली की मिल्क ऑफ सल्फर, म्हणजे मिल्क ऑफ लाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड विथ सल्फरची रिॲक्शन, तुम्हाला पेंटासल्फेट आणि थायोसल्फेट मिळणार, त्यांच्या मिक्सचर बरोबर HCl चं मिल्क ऑफ सल्फर मिळणार, आणि मिल्क ऑफ सल्फर विथस्टँड ठेवलं तर त्याचं कन्व्हर्जन रोम्बिक सल्फर मध्ये होणार, हे लक्षात ठेवा. आता पुढचं येतं कोलायडल सल्फर म्हणून कॅरेक्टर येतं. पुढचं जे कॅरेक्टर येतं ह्याच्यानंतर, हे मी मिल्क ऑफ सल्फर सांगितलं, आता पुढचा कॅरेक्टर जे येतं ते कोलायडल सल्फर म्हणून पण कॅरेक्टर येतं, हे लक्षात घ्या. ओके, कोलायडल सल्फर हा सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा पार्ट माहिती असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. काय काय पुस्तकात तुमच्या पर्टिक्युलरली ॲलोट्रोप्स मध्ये कोलायडल सल्फर दिलेलं नाही आहे, ते मिल्क ऑफ सल्फर मध्ये पर्यंतच दिलेलं आहे. तर कोलायडल सल्फर कसं होतं, कोलायडल सल्फर हा जो पास ऑन होतो, पर्टिक्युलरली हायड्रोजन सल्फाइड हा नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्ट केला जातो. म्हणजेच H2S प्लस HNO3 हे जर रिॲक्शन्स मध्ये घेतलं तर तुम्हाला पर्टिक्युलरली H2O, NO2 आणि सल्फर हे कॅरेक्टर तयार होतं, आणि हा सल्फर जो येतो हा कोलायडल सल्फर म्हणून कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतो. हा एक तुम्ही करू शकता, किंवा Na2S2O3 म्हणजे सोडियम थायोसल्फेट बरोबर HCl ची रिॲक्शन, म्हणजेच Na2S2O3 हा सोडियम थायोसल्फेट. मगाशी आपण ओझोनच्या एस्टिमेशन्स मध्ये बघितलेलं होतं, सोडियम थायोसल्फेट हे HCl बरोबर रिॲक्ट केलं. आता हे HCl बरोबर ज्यावेळेला तुम्ही रिॲक्ट करता त्यावेळेला NaCl हा तयार होईल, H2O हा तयार होईल. ओके, हे लक्षात ठेवा. NaCl H2O हे दोन्हीही तयार होईल, आणि परत SO2 हा पण बाहेर पडेल, आणि सल्फर हा तुम्हाला कोलायडल सल्फर म्हणून बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या दोन्हीही मेथडनं सोडियम थायोसल्फेट आणि हायड्रोजन सल्फाइड HNO3 बरोबर सोडियम थायोसल्फेट HCl बरोबर ज्यावेळेला रिॲक्ट करतो त्यावेळेला हा कोलायडल सल्फर आहे, हे लक्षात ठेवा. कोलायडल सल्फर चेंजेस इनटू ऑर्डिनरी सल्फर, म्हणजे हा कोलायडल सल्फर चेंजेस होऊ शकतो ऑर्डिनरी सल्फर मध्ये बाय हिटिंग करून आणि किपिंग लॉंग टाइम, म्हणजेच रोम्बिक सल्फर मध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. केव्हा तर तो हिट आउट केला जातो, आणि पर्टिक्युलरली अलाउ फॉर कुलिंग केलं की त्याचं कन्व्हर्जन ऑर्डिनरी सल्फर मध्ये होतं, हे लक्षात ठेवा. आणि व्हरायटी ऑफ कलर्स ऑफ अ कोलायडल सल्फर आर गोइंग टू बी ऑब्टेन्ड, म्हणजे व्हेरियस कलर ऑफ अ कोलायडल सल्फर, हे जे कोलायडल सल्फर आहे हे व्हेरियस कलरचं आपल्याला बघायला मिळतं, डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ द सल्फर पार्टिकल्स जे कोलायडल सल्फर मध्ये आहेत. कारण का हे कोलायडल सोल्युशन आहे, हे लक्षात ठेवा. सरफेस केमिस्ट्री कोलायडल सोल्युशन, साईज ऑफ द पार्टिकल चेंजेस झाला तर कलर चेंज होतो, आणि त्यामुळे इथं कोलायडल सल्फर ॲज पर द साईज ऑफ द पार्टिकल्स आपल्याला ते कलर एक्झिबिट करतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला पर्टिक्युलरली सल्फरच्या कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतो. म्हणजेच सल्फर हे जर तुम्ही बघितलं, कॅरेक्टर जर बघितलं तर ह्यामध्ये आपण रोम्बिक सल्फर म्हणजे काय, अल्फा सल्फर म्हणजेच रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक म्हणजे बीटा सल्फर, सायक्लोएस6 सल्फर,
SN मॉलिक्यूल, त्यातला S2 म्हणजे काय, S3 म्हणजे काय, प्लास्टिक सल्फर, मिल्क ऑफ सल्फर, कोलायडल सल्फर हे ॲलोट्रोप्स म्हणून येतात. त्यातला ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणजे काय, 629 केल्विन हे ट्रान्झिशन टेम्परेचर आहे हे बघितलं. मोनोक्लिनिक सल्फर अल्फा सल्फर पासून म्हणजेच रोम्बिक सल्फर पासून कसं तयार होतं, ओके, कुलिंग केल्यानंतर ते क्रस्ट तयार होतं, कवच तयार होतं, ते कवचला होल करावं लागतं. तसंच प्लास्टिक सल्फरमध्ये आपण बॉइलिंग ऑफ सल्फर केलं जातं आणि ते पाण्यामध्ये टाकलं जातं, त्यालाच आपण गॅमा सल्फर पण म्हणतो, हे लक्षात ठेवा. ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ॲलोट्रोपिक फॉर्म्स ऑफ सल्फर हे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. आता हा झाला सल्फरचा टोटल कॅरेक्टर. आता सल्फरचा टोटल कॅरेक्टर झाल्यानंतर पुढचं जो येईल ज्याला आपण सल्फर डायऑक्साईड हे कॅरेक्टर आपण बघायचं आहे, म्हणजेच कंपाऊंड जो बघायचा आहे. आता आपण प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड आणि त्याची केमिकल रिॲक्शन हे दोन पार्ट बघून घेऊया. पर्टिक्युलरली सल्फर प्लस ऑक्सिजन सल्फर डायऑक्साईड मिळेल, कॉपर प्लस H2SO4 सल्फर डायऑक्साईड, पर्टिक्युलरली Na2SO3 प्लस HCl लॅबोरेटरी मेथड आहे, त्याच्याकडून SO2 तयार होईल. आणि FeS2 म्हणजे फेरस सल्फाईड प्लस ऑक्सिजन ज्याला आपण इंडस्ट्रियल मेथड इन प्रेझेन्स ऑफ FeO3 केलं की SO2 हा आपल्याला तयार होतो, हे लक्षात ठेवा. आता जो हा SO2 गॅस आहे, सल्फर डायऑक्साईड जो गॅस आहे हा कलरलेस गॅस आहे विथ पंजंट स्मेल. त्याचा स्मेल कसा आहे, कलरलेस गॅस विथ पंजंट स्मेल आहे, हायली सोल्युबल इन वॉटर आहे आणि हा लिक्विफाय होतो ॲट रूम टेम्परेचर अंडर प्रेशर ऑफ 2 ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ह्या प्रेशर्समध्ये तो लिक्विफाय होतो, हे लक्षात ठेवा. त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 263 केल्विन, हे लक्षात ठेवा. इन अ सॉलिड स्टेट इट हॅज अ डिस्क्रीट पार्टिकल म्हणून तो ऍक्ट होतो. इन अ सॉलिड स्टेट तो डिस्क्रीट पार्टिकल म्हणून कॅरेक्टर्समध्ये येतं. पंजंट स्मेल आहे, तो सफोकेटिंग कॅरेक्टरचा पण आहे, कलरलेस आहे आणि सल्फर डायऑक्साईड हा ॲसिडिक कॅरेक्टरचा बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्यावेळेला सल्फर डायऑक्साईड वॉटर बरोबर पास ऑन होतो, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल बरोबर तयार रिॲक्शन केली जाते, तर आपल्याला सल्फरस ऍसिड हा H2SO3 म्हणजेच हा सल्फरस ऍसिड तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या सल्फरस ऍसिडलाच अनहायड्राइड ऑफ सल्फरस ऍसिड सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. अनहायड्रस ऑफ सल्फरस ऍसिड हे म्हटलं पण जातं. हा जो सल्फरस ऍसिड आहे त्याला अनहायड्रस सल्फरस ऍसिड हे कॅरेक्टर पण बघितलेलं जातं. तसंच हा पर्टिक्युलरली सल्फर डायऑक्साईड जर तुम्ही बघितलं तर NaOH बरोबर आणि सोडियम सल्फाईट बरोबर ह्या दोघांच्या बरोबरही तो रिॲक्ट करतो आणि आपल्याला पर्टिक्युलरली NaOH बरोबर Na2SO3 आणि Na2H2O3 बरोबर तर NaHSO4 हे प्रॉडक्ट देतो, हे लक्षात ठेवा. आणि सल्फर डायऑक्साईड हा डायरेक्ट रिॲक्ट करतो ह्या दोघांच्याही बरोबर, ओके, हे लक्षात घ्या. म्हणजेच Na2H2O3 आणि NaOH बरोबर सल्फर डायऑक्साईड विथ NaOH, सल्फर डायऑक्साईड विथ Na2SO3. तसंच सल्फर डायऑक्साईड क्लोरीन बरोबर रिॲक्शन केलं तर SO2Cl2 सल्फ्युरिल क्लोराईड बघायला मिळतं. आणि सल्फर डायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट केला SO2 इन प्रेझेन्स ऑफ V2O5 तर हा सल्फर ट्राय ऑक्साईड तयार होतो. आता सगळ्यात महत्वाचं SO2 हा रिड्युसिंग कॅरेक्टर म्हणून सुद्धा, रिड्युसिंग नेचर म्हणून सुद्धा ऍक्ट होतो आणि ऑक्सिडायझिंग नेचर म्हणून सुद्धा ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड, मॉइस्ट सल्फर पाहिजे बरं का, हे लक्षात ठेवा. हा पर्टिक्युलरली इथं रिड्युसिंग कॅरेक्टर का मॉइस्ट SO2 पाहिजे. मॉइस्ट सल्फर डायऑक्साईड हा बिहेव होतो रिड्युसिंग एजंट करता आणि इथं आयर्न 3चं कन्व्हर्जन आयर्न 2 मध्ये म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट कमी केली जाते किंवा पोटॅशियम परमॅंगनेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट नंबर 7चं कन्व्हर्जन केलं जातं, हे लक्षात ठेवा, ओके. आणि त्यामुळं आपल्याला इथं पर्टिक्युलरली रिड्युसिंग कॅरेक्टर म्हणून तो ऍक्ट होतो. म्हणजे सल्फर बरोबर Fe3 आयन्स कंटेन असलेलं सोल्युशन विथ वॉटर मॉलिक्यूल असेल तर Fe3चं कन्व्हर्जन Fe2 होतं, म्हणजे इलेक्ट्रॉन
ऍक्सेप्ट केले जातात, म्हणजे जिथं ऑक्सिडेशन स्टेट कमी आहे तो SO2 बरोबर रिॲक्ट केल्यानंतर Fe ची ऑक्सिडेशन स्टेट कमी होते, म्हणून हा रिड्युसिंग कॅरेक्टरचा येतो. तसंच MnO4 बरोबर जर केलं तर ट्वाइस H2O बरोबर इथं Mn ची ऑक्सिडेशन स्टेट येते +7 +7 +2 म्हणजे परत SO2 Mn ला रिड्यूस करतो, हे लक्षात ठेवा. तसंच आयोडीन बरोबर H2O जर घेतलं तर परत इथं आयोडीनला रिड्यूस केलं जातं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं, हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज जातो, हे लक्षात घ्या. तसंच इथं आपल्याला K2Cr2O7 बरोबर आपल्याला इथं क्रोमियमची पर्टिक्युलरली हे आपल्याला Cr2SO4 येतं बरं का, SO4 थ्राईस नाही, Cr2SO4 येतं. तिथं क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही आणि पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट ही सेम जरी असेल तर क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट इथं कमी होते, आणि म्हणजेच रिड्युसिंग कॅरेक्टर SO2 बिहेव करतो विथ रिस्पेक्ट टू Fe3 बरोबरची रिॲक्शन, MnO4 बरोबरची रिॲक्शन, आयोडीन बरोबरची रिॲक्शन आणि K2Cr2O7 बरोबर इथं SO2 हा मॉइस्ट SO2 घेतला जातो आणि तो रिड्युसिंग नेचरचा आहे, हे लक्षात ठेवा. तसंच ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडायझिंग नेचर म्हणजे ज्या वेळेला येतो तर हा लेविस बेस म्हणून SO2 ऍक्ट होतो, हे लक्षात ठेवा. हा लेविस बेस म्हणून ऍक्ट होतो म्हणजे इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ऑक्सिडायझिंग नेचर H2S बरोबर तुम्हाला ऑक्सिडायझिंग नेचर म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करतो कोण, SO2 त्याचे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, हा लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ऑक्सिडायझिंग नेचरचा येतो. तसंच FeCl2 बरोबर इलेक्ट्रॉन डोनेट करून आपल्याला FeCl3 तयार होतं, आणि इथं ऑक्सिडायझिंग नेचर हे तुम्हाला कॅरेक्टर बघायला मिळतं सल्फर डायऑक्साईडचं, आणि हे त्याची पर्टिक्युलरली केमिकल रिॲक्शन्स ॲज वेल ॲज अ प्रिपरेशन्स हे आपण एका चार्टमध्ये बघितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट येतो ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ SO2 हा पार्ट बघायचा आहे राजानो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, तो स्ट्रक्चर बघूया. आता स्ट्रक्चर ऑफ SO2 आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हे रिझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला SO2चं बघायला मिळतं, आणि हे स्ट्रक्चर जर तुम्ही रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स ह्याप्रमाणे जर घेतलं तर ह्यामध्ये परत सल्फर हा ऑक्सिजन फॅमिलीचा मेंबर असल्यामुळं तुम्हाला इथं पर्टिक्युलरली सल्फर हा NS2NP4 आणि ऑक्सिजन पण NS2NP4 असाच येणार आहे. म्हणजेच ह्या सगळ्यांच्या मध्ये जे लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे ह्या पद्धतीनं असणार आहे, हे लक्षात ठेवा. इथं 2 ऑक्सिजनचे ॲटम्स प्रेझेंट आहेत, हे डोक्यात ठेवा आणि त्याच्यानुसार ह्या स्ट्रक्चरकडे बघायचं लक्षात घ्या. आता हे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं जस्ट लाईक ओझोन आहे. बघा तुम्ही ओझोन मध्ये सुद्धा डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड कॅरेक्टर येतं, आणि हे रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे. आता ह्या रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स मध्ये जर तुम्ही बघितलं हे स्ट्रक्चर SO2चं अँग्युलर स्ट्रक्चर आहे, त्यालाच बेंट टाईप स्ट्रक्चर सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. कारण हा बेंट कॅरेक्टर येतो. हा जो सल्फर आहे, ओके, हा सल्फर जो आहे हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातो, आणि sp2 हायब्रिडायझेशन मध्ये गेल्यावरती आपल्याला बॉन्ड अँगल हा 120 डिग्रीचा पाहिजे, परंतु ह्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्रीचा येतो बिकॉज ऑफ अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ सल्फर. म्हणून हा जो बॉन्ड अँगल आहे 119चा आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. आणि हायब्रिडायझेशन sp2 आहे तरी सुद्धा बॉन्ड अँगल हा 120 न येता तो 119 येतो. आता इथं लक्षात घ्या, ईच ऑक्सिजन ॲटम विथ सल्फर हा सिग्मा बॉन्ड पण फॉर्म करतो आणि पाय बॉन्ड पण फॉर्म करतो. म्हणजे ईच ऑक्सिजन म्हणजे ज्यावेळेला रिझोनन्स हायब्रिड्स मध्ये येतात त्यावेळेला हा सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा, हा सिग्मा, आणि हे 2 पाय बॉन्ड तयार होतात, हे लक्षात ठेवा. हा सिग्मा बॉन्ड जो आहे बिटवीन सल्फर आणि ऑक्सिजन, हा सल्फरचा sp2 आणि ऑक्सिजनचा p ऑर्बिटच्या ओव्हरलॅपनं होतो, हे लक्षात ठेवा. सिग्मा बॉन्ड म्हणजे हा सिग्मा बॉन्ड आणि हा सिग्मा बॉन्ड म्हणजे 2 ऑक्सिजन. इथं लक्षात घ्या, असे आपल्याला 3 स्ट्रक्चर्स कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या.
बघा हा, इथं हे ऑक्सिजन आहे, इथं सल्फर आहे. ओके, हा सल्फर तुमचा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये गेलेला आहे. ओके, त्यामुळे सिग्मा बॉन्ड सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये sp2p ओव्हरलॅप न बघायला मिळेल. आता वन ऑफ द पाय बॉन्ड, म्हणजे पाय बॉन्ड जो फॉर्म होणार आहे, कारण का इथं ऑक्सिजन ॲटम जॉईन बाय सल्फर अँड फॉर्म सिग्मा अँड पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड S-O बॉन्ड आर sp2p ओव्हरलॅप होतं आणि वन पाय बॉन्ड फॉर्म बाय p पाय ओव्हरलॅप न आपल्याला बघायला मिळतं. एक p पाय ओव्हरलॅप. आणि सल्फर आणि ऑक्सिजन दुसरा जो बॉन्ड लेंथ आहे, हा दुसरा जो बॉन्ड आहे तो p पाय आणि d पाय ओव्हरलॅप न होईल. आणि इथं जी बॉन्ड लेंथ आहे ही 143 पिकोमीटर आहे, एवढं लक्षात ठेवा. आता पहिल्यांदा हे कॅरेक्टर बघा राजांनो, ग्राउंड स्टेट कुणाचं, सल्फरचं. ओके, हे लक्षात ठेवा, ग्राउंड स्टेट ऑफ सल्फर. हे जर तुम्ही घेतलं तर आपल्याला ग्राउंड स्टेट सल्फर मध्ये बघा NH2NP4 आहे. आता काय केलं, एक्साइटेड स्टेट मधला एक इलेक्ट्रॉन p मधला d मध्ये घेतला, म्हणजे 2sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म. म्हणजेच काय, हा 3s आणि p मधले, ह्या p मधले दोन आपल्याला एकत्र येऊन sp2, म्हणजेच हे s हा सल्फर हा sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स मध्ये जातो. एक p ऑर्बिटल आज अनहायब्रिडाइज राहतो आणि हा एक d ऑर्बिटल राहतो. आता तुम्ही ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचा कॅरेक्टर बघा हे असं आहे. ठीक आहे, ऑक्सिजनचं हे कॅरेक्टर दोन मॉलिक्यूल आहेत, ऑक्सिजन नंबर 1 अँड ऑक्सिजन नंबर 2. हे जर तुम्ही घेतला तर लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगितलंय सिग्मा बॉन्ड हा सल्फर आणि ऑक्सिजनचा सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो sp2 आणि p ओव्हरलॅप न. म्हणजे हा आणि हा बघा, हा sp2 हा एक आणि हा एक ऑक्सिजन, ह्यांचा ओव्हरलॅप झाला. हे दोन sp2 ओव्हरलॅप ऑक्सिजन नंबर 1. ओके, आणि म्हणून इथं त्याच्यावरती दोन लोन पेयर येतील. ओके, हे दोन लोन पेयर येतील. आता बघा, दुसरा ऑक्सिजन बरोबर, म्हणजे ह्या ऑक्सिजन बरोबर हा आणि हा झाला, करेक्ट. हा आणि हा बघा, हा sp2 चा आणि हा ऑक्सिजन नंबर 1 चा. ओके, आणि हा ऑक्सिजन नंबर 2 चा झाला. ठीक आहे, मग आता काय होतं राजानो, हा ऑक्सिजनचा पर्टिक्युलरली p ऑर्बिट आणि हे 3p ऑर्बिट कुणाचं, सल्फरचं, हे दोन्ही लॅटरल ओव्हरलॅप होतं आणि म्हणून आपल्याला p पाय ओव्हरलॅप बघायला मिळतं. म्हणजे हा डबल बॉन्ड मधला एक p पाय येईल. दुसरं काय होतं, ऑक्सिजन नंबर 2 चा एक p ऑर्बिटलचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स राहतो, तो कोणाबरोबर जातो तर d ऑर्बिटल बरोबर एक्साइटेड स्टेट मध्ये त्याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून 2 ऑर्बिटल्स ओव्हरलॅप टू फॉर्म 2 ऍडिशनल पाय बॉन्ड विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर 2 पाय बॉन्ड तयार होतात आणि म्हणून इथं दाखवलं बघा, p पाय अलॉंग विथ सिग्मा आणि दुसऱ्या बरोबर सिग्मा विथ d p पाय. बघा पुन्हा एकदा सांगतो, सल्फरचं हे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. एक्साइटेड मध्ये नेलं, एक इलेक्ट्रॉन p मधला प्रमोट केला d मध्ये. इथं sp2 मध्ये सल्फर आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे हा s आणि हे p चे दोन, म्हणजेच एक p ऑर्बिटल सल्फरचा अनहायब्रिडाइज राहील. 3d सुद्धा हा हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, म्हणजेच ते अनहायब्रिडाइज राहतात. आता ऑक्सिजनचे दोन ॲटम्स घेतलेले आहेत. तुम्हाला मी सांगितलं की सिग्मा बॉन्ड जो फॉर्म होतो सल्फर आणि ऑक्सिजन मधला तो sp2 ओव्हरलॅप, म्हणजेच sp2 कोणाचा आहे, सल्फरचा, हा एक आणि ऑक्सिजन नंबर 1 ह्याच्याबरोबर तुम्ही sp2 ओव्हरलॅप केला, sp2p ओव्हरलॅप न. ओके, तसंच दुसरा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऑर्बिटल ऑफ s ऑर्बिट, तो ऑक्सिजन नंबर 2 च्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बरोबर घेतला, म्हणजेच sp2p ओव्हरलॅप. हे दोन, हा नंबर 1 आणि हा नंबर 2 फॉर्म झाला. आता p पाय बॉन्ड कसा होतो बघा, हा ऑक्सिजन नंबर 1 चा एक p ऑर्बिटल मधला अनपेअर्ड
आणि अनहायब्रिडाइज्ड सल्फर मधला 3p मधला हे लॅटरल ओव्हरलॅपिंग जातात म्हणून p पाय बॉन्ड आणि ऑक्सिजन नंबर 2 चा एक p ऑर्बिटलचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि हा डी मधला तो डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होऊन p पाय बॉन्ड तयार होतं आणि ह्याच्यामधला आपल्याला 119 डिग्रीचा अँगल बघायला मिळतो. तो अँग्युलर स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करायला तुम्हाला विचारलं जातं. हे राजानो लक्षात ठेवा आणि म्हणून हा स्ट्रक्चर इम्पॉर्टंट फॅक्टरचा आहे आणि हे स्ट्रक्चर दोन्हीकडेही जेडब्ल्यू नीटला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये कुठले कुठले बॉन्ड्स आहेत ते विचारलं जातं आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ SO2 जर बघितलं तर सल्फर हा sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे. त्याचं स्ट्रक्चर अँग्युलर आणि बेंट टाइप स्ट्रक्चर येतं. त्यातला बॉन्ड अँगल 119 डिग्रीचा येतो ड्यू टू द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये हा जो ऑक्सिजन ॲटम आहे हा जॉईन होतो सल्फरला विथ सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. आता जो सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे ओके ऑफ सल्फर विथ ऑक्सिजन हे sp2p ओव्हरलॅप न होणार आहे आणि पाय बॉन्ड जो फॉर्म होतो एका ऑक्सिजन बरोबर p पाय ओव्हरलॅप होतो आणि दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर p पाय ऑर्बिटल्स न ओव्हरलॅप होतो. ते मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आणि सल्फर आणि ऑक्सिजन मधली जी बॉन्ड लेंथ आहे ही आयडेंटिकलच राहते. ती 143 पिकोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. आणि हे 2 मार्काला स्ट्रक्चर आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे किंवा 2 किंवा 3 मार्काला बोर्डाला विचारलं जातं. जेडब्ल्यू नीटला कुठले कुठले बॉन्ड्स आहेत म्हणजे ऑक्सिजनचा p आणि पर्टिक्युलरली सल्फरचा d किंवा p यांना आपल्याला p पाय d पाय असे बघायला मिळतात. पाय बॉन्ड ऑर्बिटल्स हे क्रिएट होतात हे आपण बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. दिस इज द स्ट्रक्चर विच इज पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ SO2 हे एक्सप्लेन केलेलं आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आता ह्याच्यानंतर जो पार्ट येतो तो म्हणजेच आपल्याला युजेस ऑफ सल्फर डायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईडचे ज्या वेळेला तुम्ही युजेस बघायला जाता त्यावेळेला आपल्याला SO2 हा SO3 प्रोड्यूस करतो इन अ कॉन्टॅक्ट प्रोसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 होतं. म्हणजेच SO3 प्रोड्यूस करण्याकरता SO2 चा यूज होतो आणि तो SO3 यूज केला जातो H2SO4 बाय कॉन्टॅक्ट प्रोसेसनं प्रिपेअर करण्याकरता. तसंच स्मॉलर अमाऊंट ऑफ SO2 हा ब्लिचिंग कॅरेक्टर म्हणून फूड ॲटम्स मध्ये आणि वाईन ॲटम्स मध्ये जे फूड आर्टिकल्स फूड अँड वाईन मध्ये ॲज अ प्रिझर्वेटिव्ह कॅरेक्टर फॉर ब्लिचिंग ॲक्शन म्हणून सुद्धा तो यूज केला जातो. हे लक्षात ठेवा. तसंच पर्टिक्युलरली वाईड रेंज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड्स इन इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक ओके आणि विच आर सोल्युबल इन लिक्विड SO2 ह्याच्यामध्ये रिॲक्शन मीडियम म्हणून SO2 काय करतो कारण का तो ऑक्सिडायझिंग नेचर आणि रिड्युसिंग नेचरचा असल्यामुळं पर्टिक्युलरली इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मध्ये वाईड रेंज ऑफ अ कंपाऊंड विच डिझॉल्व इन अ लिक्विड SO2 ओके आणि म्हणून SO2 रिॲक्शन मीडियम म्हणून काम करतो. हे लक्षात ठेवा. तसंच मी मगाशी सांगितलं तो इट इज युज्ड इन अ लिचिंग एजंट इन अ प्रेझेन्स ऑफ अ मॉइश्चर म्हणजे ब्लिचिंग एजंट म्हणून तो काम करतो. हे पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं. मॉइश्चर बरोबर तो ब्लिचिंग ऍक्शन म्हणून ऍक्ट करतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आता जसं तुम्ही सल्फरचा युजेस बघितलं तसंच पुढचा जो कॅरेक्टर येतो सल्फर बरोबरचा तो येतो H2SO4 हे कॅरेक्टर्स येतात. आता जसं सल्फ्युरिक ऍसिडच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. जसं आपण ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस बघितलं तसंच इथं आपण ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर बघायला पाहिजे आहे. मग त्यामध्ये सल्फॉक्सिलिक ऍसिड सल्फरस ऍसिड थायोसल्फरस ऍसिड पायरोसल्फरस ऍसिड सल्फ्युरिक ऍसिड ज्याला ऑइल ऑफ विट्रॉल म्हणतात. नंतर थायोसल्फ्युरिक ऍसिड डायोथिनियस ऍसिड डायोसल्फ्युरिक ऍसिड असे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स
म्हणजे ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर बघायला मिळतात. काय काय ऍसिड्स हे अनस्टेबल आहेत आणि कॅनॉट बी आयसोलेट करता येत नाहीत. हे सगळे ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फरस ॲज नोन इन ॲक्वियस सोल्युशन, म्हणजेच इन द फॉर्म ऑफ अ सॉल्ट ॲक्वियस सोल्युशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि इथं ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही बघितली तर +2 to +6 ह्या रेंजपर्यंत आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अ सल्फर ही बघायला मिळते, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये सल्फॉक्सिलिक ॲसिड, सल्फरस ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, पर ऑक्सी सल्फ्युरिक ॲसिड, थायोनिक ॲसिड असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्झो ॲसिड्स बघायला मिळतात. जसं आपण ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस बघितलं त्याचप्रमाणे आपण ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड आणि त्याचं स्ट्रक्चर कसं रिझेंबलन्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. परंतु तो पार्ट आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत, हे लक्षात घ्या. आज आपण बघितलं ओझोनचं कॅरेक्टर. ओझोनच्या कॅरेक्टर्समध्ये तुम्ही ओझोनच्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली ओझोनच्या प्रॉपर्टीज बघितल्या, ओझोनच्या केमिकल रिॲक्शन्स बघितल्या, त्याचं ओझोनचं एस्टिमेशन कसं केलं जातं ते बघितलं, डिप्लिशन ऑफ ओझोन आणि ओझोनचं स्ट्रक्चर हे सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि तसाच ओझोनच्या आपल्याला युजेस बघितले. त्याच्यानंतर आपण सल्फरचे डिफरंट ॲलोट्रोप्स, रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक, सायक्लो S6, SN मॉलिक्यूल, प्लास्टिक सल्फर, कोलायडल सल्फर, मिल्क ऑफ सल्फर हे ॲलोट्रोप्स आणि ते कसे प्रिपेअर होतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ओपन चेन कोण आहे, कोण रबर टाईप प्लास्टिक टाईप कॅरेक्टर देतं, सॉफ्ट मास तयार करतं, ते आपण बघितलं. S2, S3 हे कॅरेक्टर्स इलेव्हेटेड टेम्परेचरला कसे प्रिपेअर होतात हे पण आपण बघितलं. कोलायडल सल्फर कसं तयार होतं हे पण आपण बघितलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण 2 महत्वाचे कंपाऊंड्स मध्ये बघत असताना पर्टिक्युलरली पहिल्यांदा आपण सल्फरचा कंपाऊंड, ओके, म्हणजे पहिल्यांदा सल्फर बरोबरच्या ज्या रिॲक्शन्स आहेत, म्हणजेच सल्फरचा कंपाऊंड सल्फर डायऑक्साईड कसं तयार होतं त्याच्या प्रिपरेशन्स मेथड ह्या आपण बघितल्या. त्याच्यानंतर त्याच्या केमिकल रिॲक्शन्स बघितल्या. त्या केमिकल रिॲक्शन्स मधला ऑक्सिडायझिंग नेचर, रिड्युसिंग नेचर हे कॅरेक्टर बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला पर्टिक्युलरली प्रॉपर्टीज ऑफ SO2, तो कलरलेस आहे, स्मेल देतो, सोल्युबल आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हे कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये SO2च्या बघितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर जे आहे, जे sp2 हायब्रिडायझेशन मध्ये सल्फर आहे त्याचा बॉन्ड अँगल 109 डिग्रीज आहे, त्याच्यामध्ये सिग्मा आणि पाय बॉन्ड फॉर्मेशन होतात. सिग्मा बॉन्ड हा sp2p ओव्हरलॅप न होतो, पाय बॉन्ड हा एक p पाय आणि दुसरा p पाय d पाय बॉन्ड होतो. ते एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे युजेस बघितले आणि युजेस नंतर डिफरंट ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर हे काय कॅरेक्टर आहे हे आपण सगळ्यांनीच आत्ता बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग ज्या वेळेला हे सगळे कॅरेक्टर्स येतात त्यावेळेला बोर्डामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ओझोनचं एस्टिमेशन हा एक पार्ट, ओझोनचे युजेस हा दुसरा पार्ट विचारलं जातं. सल्फर डायऑक्साईडचं हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करायला सांगितलं जातं बोर्डमध्ये. परंतु जे JEE आणि नीट कॅरेक्टर्स मध्ये येतं ह्यामध्ये युजेस हे बघितले जात नाहीत. फक्त ह्यातले हे जे सगळे पॉइंट्स दिलेले आहेत, थेरॉटिकल पॉइंट्स, स्ट्रक्चर ऑफ सल्फर, स्ट्रक्चर ऑफ ओझोन, एस्टिमेशन मध्ये आपल्याला बोरेट बफरचा pH काय आहे तो विचारला जातो. ओके, अशा डिप्लिशन्स करण्याकरता कुठला गॅस यूज होतो हा सुद्धा आपल्याला बघितलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला बोर्ड करता आणि JEE आणि नीट करता किंवा CET करता हे डिफरंट प्रिपरेशन्स करावं लागतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजेच रीडिंग हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो, हे लक्षात ठेवा. आता ह्या सल्फर डायऑक्साईड नंतर आपण ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फरस बघितलं. आता ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फरस हे आपल्याला ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस टाईप बघायचं आहे. ते उद्याच्या भागात त्याचे स्ट्रक्चर्स मध्ये सिमिलॅरिटीज कशा आहेत हे आपल्याला मी
काढून दाखवणार आहेत आणि मग प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट, मग त्याचं नाव काय येतं हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन पर्टिक्युलरली 2 मेथडनं, एक कॉन्टॅक्ट प्रोसेसनं आणि एक लीड चेंबर प्रोसेसनं. मग त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचे रिॲक्शन्स कशा जातात, ओके, तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणून कसा काम करतो हे आपण उद्याच्या पार्टमध्ये सल्फ्युरिक ॲसिडच्या बाबतीत बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.